रस्त्यांवर भीक मागत होता मेडिकलचा विद्यार्थी. ते दृश्य पाहताच बाप हादरला. मुंबईतील भयंकर घटना ऐकून डोक्याला हात लावाल. मुंबईत हजारो लोक रोज येतात, कोण कामासाठी, कोण शिक्षणासाठी, तर कोणी स्वप्न पूर्ण करण्यासाठी. त्या दिवशी दुपारची वेळ होती. मुंबईच्या एका गजबजलेल्या भागात वाहनांची मोठी गर्दी झाली होती. सिग्नल लागताच गाड्यांच्या काचा ठोठावणारे काही भिकारी तिथे फिरत होते. कोणी हात पुढे करत होतं, कोणी मान खाली घालून शांत बसलं होतं. पण ते सगळ्यांमध्ये एक तरुण मात्र वेगळाच दिसत होता. वय कमी, चेहरा थकलेला, केस विस्कटलेले, कपडे मळकट आणि डोळ्यात एक विचित्र भीती. पोलिसांची एक टीप तिथून जात होती. त्यांनी अनेक भिकाऱ्यांना आधी पाहिलं होतं, पण त्या मुलाकडे पाहताच त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं. तो कोणाशी नीट बोलत नव्हता, कुणी जवळ गेले की घाबरत होता, जणू तो कोणापासून तरी पळत होता. पोलिसांनी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, पण तो स्पष्ट उत्तर देत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच घालमेल दिसत होती. सुरुवातीला पोलिसांना वाटलं की कदाचित हा एखादा व्यसनाधीन तरुण असावा, पण काही वेळ त्याच्याशी बोलल्यानंतर त्यांना जाणवलं की हे प्रकरण वेगळंच आहे. त्या मुलाच्या बोलण्यात काही शब्द असे होते जे एका सामान्य भिकाऱ्याच्या तोंडून ऐकायला मिळत नाहीत. तो अचानक काही वैद्यकीय शब्द बोलत होता, मध्ये शांत होत होता आणि पुन्हा स्वतःचीच काहीतरी पुटपुटत होता. पोलिसांनी त्याला तिथे सोडून देण्याऐवजी सोबत घेण्याचा निर्णय घेतला, कारण त्याची अवस्था पाहून कुणाचंही मन हेलावलं असतं. तो मुलगा चालतही नीट नव्हता, खूप दिवस उपाशी असावा असं वाटत होतं. पोलिसांनी त्याला गाडीत बसवलं, पण तो प्रचंड घाबरला. वारंवार मागे वळून पाहत होता, जणू कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे अशी त्याची अवस्था झाली होती. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याला आधी शांत बसवलं गेलं. त्याला पाणी दिलं, मग जेवण दिलं. सुरुवातीला तो काही खात नव्हता, पण नंतर हळूहळू त्याने खायला सुरुवात केली. अनेक दिवसांनी पोटभर जेवण मिळाल्यासारखा तो खात होता. तिथे उपस्थित असलेल्या काही पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आलं. जेवण झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो थोडा शांत झाला होता. त्याने आपल्याबद्दल थोडंफार सांगायला सुरुवात केली, पण त्याचं बोलणं तुटक होतं. मध्येच तो गप्प बसायचा. काही प्रश्न ऐकताच तो घाबरून जायचा. त्याची मानसिक अवस्था ठीक नसल्याचं स्पष्ट दिसत होतं. हळूहळू त्याच्या बोलण्यातून काही धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. तो सामान्य मुलगा नव्हता, तो शिक्षण घेत होता, तेही मेडिकलच्या क्षेत्रात. हे ऐकताच पोलिसही क्षणभर अवाक झाले, कारण काही तासांपूर्वी जो मुलगा सिग्नलवर भीक मागताना दिसला तो प्रत्यक्षात मेडिकलचा विद्यार्थी निघाला. मग प्रश्न होता, असा मुलगा रस्त्यावर कसा पोहोचला? त्याचं आयुष्य इतकं उद्ध्वस्त कसं झालं? पोलिसांनी त्याला शांतपणे बोलावलं आणि बोलतं ठेवलं. त्यानंतर त्याने जे सांगितलं ते ऐकून सगळेच हादरले. तो शिक्षणासाठी घरापासून दूर राहत होता, सगळं सुरळीत होतं, पण एका प्रवासादरम्यान त्याची बॅग चोरीला गेली. त्या बॅगेत त्याचे पैसे, कागदपत्र, संपर्क क्रमांक सगळंच होतं. त्याच्याकडे मोबाईलही राहिला नाही. अचानक तो पूर्णपणे एकटा पडला आणि याच काळात त्याची मानसिक स्थिती आणखी खालावली. त्याला घरचा नंबर आठवत नव्हता, कुणाशी संपर्क होऊ शकत नव्हता, पैसे संपले, खायला काही उरलं नाही. दिवसेंदिवस तो रस्त्यावर भटकत राहिला. मुंबईसारख्या शहरात कोण कुठे हरवून जातं हे कुणालाच कळत नाही. तोही हळूहळू गर्दीत हरवत गेला. सुरुवातीला त्याने काम शोधण्याचा प्रयत्न केला, पण मानसिक स्थितीमुळे कुणी त्याला काम दिलं नाही. काही दिवस उपाशी राहिल्यानंतर शेवटी त्याच्यासमोर एकच पर्याय उरला, भीक मागण्याचा. आणि त्या दिवसापासून मेडिकलचं शिक्षण घेणारा तो तरुण मुंबईच्या सिग्नलवर हात पसरू लागला. हजारो लोक त्याच्यासमोरून जात होते. कुणी 2 रुपये देत होतं, कुणी शिवीगाळ करत होतं, तर कुणी त्याच्याकडे बघून पुढे निघून जात होतं. पण त्या चेहऱ्यामागे एक विद्यार्थी दडलेला आहे हे कुणालाच माहीत नव्हतं. काही महिन्यांनी त्याची अवस्था इतकी वाईट झाली की त्याने स्वतःला ओळखणंही बंद केलं. दरम्यान त्याचं कुटुंब मात्र वेगळ्याच यातनेत जगत होतं. मुलगा अचानक गायब झाल्यानंतर त्याने त्याचा खूप शोध घेतला. नातेवाईक, मित्र, हॉस्टेल, कॉलेज सगळीकडे चौकशी झाली. पोलीस तक्रार दाखल झाली, पण मुलाचा काहीच पत्ता लागत नव्हता. दिवस गेले, महिने गेले आणि शेवटी वर्षही निघून गेली. घरात रोज एकच चर्चा असायची, तो जिवंत असेल का? आईवडिलांची अवस्था दिवसेंदिवस खालावत होती. प्रत्येक फोन वाजला की आशा निर्माण व्हायची. प्रत्येक अनोळखी व्यक्तीकडे पाहून त्याला वाटायचं कदाचित आपला मुलगा असेल, पण प्रत्येक वेळी निराशाच हाती यायची. आणि मग अचानक त्या दिवशी पोलिसांनी तपास सुरू केला. मुलाने सांगितलेल्या काही गोष्टींच्या आधारावर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क साधला. जुनी बेपत्ता तक्रार तपासण्यात आली आणि अखेर त्या धक्कादायक जुळणी झाली. समोर बसलेला तोच मुलगा अनेक वर्षांपासून बेपत्ता असलेला तरुण होता. पोलिसांनी लगेच त्याच्या घरी फोन लावला. फोन उचलताच समोरून थरथरणारा आवाज आला. पोलिसांनी जे सांगितलं त्यावर त्या वडिलांचा विश्वासच बसेना. अनेक वर्षांनी पहिल्यांदा त्यांना आपल्या मुलाबद्दल काहीतरी कळलं होतं. ते काही क्षण बोलूच शकले नाहीत. काही तासातच ते मुंबईत पोहोचले. पोलीस ठाण्याच्या बाहेर त्यांची अवस्था बघून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. आत गेल्यानंतर त्यांनी एका कोपऱ्यात बसलेल्या त्या तरुणाकडे पाहिलं आणि क्षणभर ते जागेवरच थबकले. समोर त्यांचा मुलगा होता, पण अवस्था इतकी भयानक झाली होती की त्याला ओळखणंही कठीण होतं. त्या वडिलांनी मुलाला मिठी मारताच तो ढसाढसा रडू लागला. अनेक वर्षांचं दुःख त्या एका क्षणात बाहेर पडलं. मुलगाही शांतपणे वडिलांकडे पाहत होता, जणू त्यालाही समजत नव्हतं की नेमकं काय घडत आहे. तो क्षण पाहून तिथे उपस्थित पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आलं. एका मेडिकल विद्यार्थ्याचं आयुष्य काही चुकीच्या घटनांमुळे अक्षरशः उद्ध्वस्त झालं होतं, पण शेवटी एका पोलिसांच्या नजरेमुळे त्यांचं आयुष्य पुन्हा कुटुंबापर्यंत पोहोचलं. मुंबईच्या रस्त्यांवर हजारो चेहरे दिसतात, पण त्यामागे किती वेदना लपलेल्या असतात त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. आणि म्हणूनच ही घटना ऐकून आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो.